शांतीचा व धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंती कुरुंदवाड शहर व परिसरात दूध, सरबत, बुंदीचे वाटप, रुग्णांना फळ वाटप, महाप्रसाद वाटप आदींसह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बागवान फ्रेंड सर्कलतर्फे पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, मोमेडन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफ बागवान, नगरसेवक उदय डांगे, जवाहर पाटील, तानाजी आलासे, वैभव उगळे, जवाहर पाटील, शुभम जोंग, अक्षय आलासे, रमेश बुजुगडे, जय कडाळे, जिल्हा परिषद प्रशांत शहापुरे, ॲडव्होकेट धैर्यशील सुतार, लियाकत बागवान, सरफराज जमादार, राजू आवळे, शाहीर आवळे, सिकंदर सारवान, दीपक पोमासे, सुनील कुरुंदवाडे, दिनेश कांबळे, बाळासो दिवटे यांच्या हस्ते बुंदीचं वाटप करण्यात आलं। बागवान फ्रेंड सर्कल ईद उल मिलादुन्नबी समितीतर्फे बुधवारी रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर शुक्रवारी 28 तारखेला कव्वालीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। यावेळी लब्बैक सामाजिक संस्थेतर्फे शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळं व दूध वाटप करण्यात आलं। सद्दाम तहसीलदार, वसीम पठाण, जावेद मुल्ला, आसिफ बांदर, कयूम चौगुले, इम्रान बांदर, आयुब मुल्ला, नजीर बेपारी, आमिर बेपारी, फिरोज मुल्ला, राजू मुन्ना बागवान, आफरीद बांदर, अकीब बागवान, जुबेर बागवान, अमोल माने, स्वप्नील चव्हाण, विजय बिरंजे, युसुफ मखमला, जावेद सय्यद, जे टेलर, अफसर पटेल, दस्तगीर फकीर, गौस गरगरे आदी उपस्थित होते। मदिना मोहल्ला युवक संघटनेतर्फे वृद्धाश्रम, अनाथाश्रम व शासकीय रुग्णालयात फळ व अन्नदान करण्यात आलं। माजी नगरसेवक जम्बो जमादार, ॲडव्होकेट राज बारगीर, सलीम जमादार, जुबेर म्हातापे, डॉ. इम्रान पटेल, डॉ. इजवान पटेल यांनी हा उपक्रम राबवला। कोठणपूर मोहल्ला येथे दूध, सरबत, बुंदी व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं। यावेळी शहरात कारखाना पीर, बागवान गल्ली, ढेपणपूर गल्लीसह आदी परिसरात जयंती साजरी करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी शहर व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। RTS न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।